विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, पोलीस भरती मॅथ PYQ सिरीजच्या भाग 5 मध्ये आपण अंकगणित श्रेणी, संख्या वाचन, रोमन अंक 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो या कन्सेप्ट्सनुसार 2021 ते 2024 पर्यंत ज्या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले आहेत ते सर्व प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. या मागील व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकवरील सर्व कॉन्सेप्ट शिकलो आहोत. भाग 4 मध्ये अंकगणित श्रेणी, संख्या वाचन, रोमन अंक, कोणता अंक किती वेळा येतो, 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो यावरील सर्व कॉन्सेप्ट्स आपण शिकलेलो आहोत. सर्वप्रथम संख्या वाचन या टॉपिकवरील क्वेश्चन आपण सोडवूयात. नवी मुंबई पोलीस 2021 साली हा क्वेश्चन विचारला गेलाय. 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य? आता पहा, कोटीवर किती शून्य असतात? 1 2 3 4 5 6 7. बरोबर, म्हणजेच काय? 10⁻⁷. 1 वर 7 शून्य. 1 2 3 4 5 6 7. 1 वर 7 शून्य म्हणजे काय असतं? कोटी. मग आपल्याला काय विचारलंय? 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य? आता 1 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य असतात? 7 शून्य. बरोबर. मग आता प्रश्न काय विचारलाय आपल्याला? 10 कोटी. 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य येणार? हे 7 प्लस हा 1. 10 कोटीवर किती शून्य असणार आहेत? 8 शून्य. बरोबर. त्यामुळे या क्वेश्चनचं पर्याय क्रमांक 1 8 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. दुसरा क्वेश्चन पाहूया. SRPF बोर्डचा गडचिरोली 2024 साली विचारला गेलाय. 12 दशक गुणिले 18 शतक वजा 3 एकक बरोबर किती? आता पहा, आपण 12 दशक वर 1 असतो, शतक वर 2, हजार वर 3, दशहजार वर 4 या प्रकारे हा क्वेश्चन सोडूयात. 12 दशक गुणिले 18 शतक. 12 दशक म्हणजे किती? दशक वर 1 शून्य असतो, त्यामुळे 120 आलं. 18 शतक वर किती शून्य असतात? 1 वर 2. बरोबर, म्हणून 18 वर 2 शून्य म्हणजे काय झालं? 18 शतक. आणि 3 एकक वर 0 नसतो. बरोबर, मग काय झालं? 3. मग आता जी क्रिया सांगितली ती करा. 12 दशक गुणिले 18 शतक. 12 दशक म्हणजे किती? 120 गुणिले 18 शतक. 18 शतक म्हणजे किती? 1800 वजा 3 एकक. 3 एकक म्हणजे 3 वजा 3. फक्त सोडवायचं आता. 120 गुणिले 1800. सगळ्यात पहिल्यांदा आपण गुणाकार करणार आहे पदावली सोडवताना. मग 12 गुणिले 18 करा पहिलं. 1200 गुणिले 1800 0 नंतर टाकूयात. 18 गुणिले 12 करून घेऊ. 18 2 36. 18 1 18. 19 20 21. 216. 216 0 किती आहे? 1 2 3. 1 2 3 वजा काय करायचे आपल्याला? 3. आता वजाबाकी करूयात. 216 1 2 3 मायनस 3. 10 तून 3 गेले 7. काय येणार? 9. 9 9 5 1 21 21 59 97 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपले बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन. ठाणे ग्रामीण चालक पोलीस 2024 साली विचारला गेलाय. 2 लक्ष प्लस 13,000 प्लस 72 शतक प्लस 38 दशक प्लस 13 एकक. आता 2 लक्ष म्हणजे किती? लक्षवर 5 शून्य. बरोबर, मग 1 2 3 4 5 म्हणजे काय झालं? 2 लक्ष प्लस आहे प्लस 13,000. 13,000 हजारवर किती शून्य असतात? 3. बरोबर, त्यामुळे इथे काय येणार? 13,000 प्लस 72 शतक. शतकवर 2 शून्य. बरोबर, त्यामुळे काय येणार? 72 शतक 1 2 7 200 प्लस 38 दशकवर 1 शून्य म्हणजे 380 येणार. प्लस 380 प्लस 13 एकक. एकक म्हणजे काहीच नाही, 13. बेरीज करूया. 0 0 0 प्लस 3 3 8 आणि 1 9 3 2 5 7 8 9 10. 1 आला. 1 प्लस 1 2 झाला. 22 0 59 3. ऑप्शन क्रमांक 3 या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन. 15 कोटी 1515 ही संख्या अंकात लिहा. आता 15 कोटीवर किती शून्य असतात? 7. म्हणजे काय? 15 1 2 3 4 5 6 7. हे झालं 15 कोटी. 1515 आहे म्हणजे शेवटी 15 असणार आणि 1500
15, 1515. मग संख्या आपल्याला काय मिळाली? 15,00,00,01,5,1,5. आहे का कुठे ही संख्या? पहा पर्यायामध्ये 15,00,00,01,515. 15,15,15. आता जरी असं पाहायचं नसेल तरी दुसऱ्या प्रकारे आपण पाहू शकतो. आता इथे 1515 म्हणजे शेवटी 1515 आला पाहिजे. ह्या ऑप्शनमध्ये आहे, ह्या ऑप्शनमध्ये आहे, ह्या दोन्ही ऑप्शनमध्ये नाही. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन इथेच कट झाले. आणि 15 कोटी, कोटी म्हणजे कोटीवर किती शून्य असतात? 7. मग 15च्या पुढे 7 अंक पाहिजे. 1 2 3 4 5 6. म्हणजे हा ऑप्शन इथे कट झाला. त्यामुळे बरोबर उत्तर 4. कोणत्याही पद्धतीने सोडवा. पुढील क्वेश्चन पाहूया. 25 25 256 या आकड्यात दशकाच्या ठिकाणी कोणता अंक आहे? 25 कोणता अंक आहे दशकाच्या ठिकाणी? 256. शेवटी काय असतो? एकक आणि 2 नंबरचा असतो दशक. बरोबर. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, नंतर लाख, दशलक्ष अशा प्रकारे असतं. त्यामुळे दशकाच्या ठिकाणी कोणता अंक आहे इथे? 5. ऑप्शन क्रमांक 1 5 याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन. नांदेड जिल्हा बॅट्समन पोलीस 2024 साली विचारला गेलाय. समीरने 6,07,00,000 ही संख्या अंकात लिहिताना चुकून 6,00,00,0007 अशी लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले? आता पहा, त्याने 60 लक्ष लिहिलेली आहे. 60,07,000. 60 वर 1 2 3 4 5 म्हणजे 6,07,000 अशी संख्या लिहायची, तर 60,07,000 अशी लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले? या दोन्हीतला फरक काढा. 6,07,000 आपण कसं लिहिणार? लक्ष म्हणजे 5 शून्य. 1 2 3 4 5. 6,07,000 आहे त्यामुळे इथे काय येणार? 7. आणि ही संख्या ऑलरेडी दिली, ह्याच्यातला फरक काढा. 1 2 4 5 7. 60,07,000 वजा 6,07,000. 1 2 3 4 7 जात गेला 0 0 0 0 0. 10 6 गेले 4 आणि इथे राहणार 5. 54 लाख. 1 2 3 4 5 म्हणजे 54 लाख हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन. SRPF मुंबई पोलीस 2024 साली हा क्वेश्चन विचारला गेलाय. 1 11 111 1111 याप्रमाणे पहिल्या 23 संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास येणाऱ्या उत्तराच्या सहस्त्रस्थानी कोणता अंक येईल? आता सहस्त्रस्थान म्हणजे कोणतं? 1000. बरोबर. हजार स्थानी कोणता अंक येईल हे आपल्याला शोधायचे. आता ज्यावेळेस अशा प्रकारचे क्वेश्चन येतात त्यावेळेस लक्षात ठेवा 1 11 111 1111 अशा 23 संख्या. तुम्ही 23 संख्या लिहून त्यांची बेरीज करणं हे पॉसिबल आहे का इथे? नाही. मग यामध्ये पहा कसं येतं. समजा ज्या संख्या दिल्यात त्यांची आपण बेरीज करून पाहू. 1111 प्लस 111 प्लस 11 प्लस 1. आता ह्यांची बेरीज केली आपण. 1 2 3 4 मिळाला. नंतर किती राहिले पहा. 4 वेळा 1 आहे, 3 वेळा 1 आहे, 2 वेळा 1 आहे, 1 वेळा 1 आहे. बरोबर. मग 3 2 आणि 1. मग 4 संख्या असताना शेवटी काय येतो? 4 वेळा 1 येतो. दशक स्थानी 3 वेळा 1 येतो. एकक शतक स्थानी 2 वेळा 1 येतो आणि हजार स्थानी 1 वेळा 1 येतो. बरोबर. मग आता समजा 23 असताना एकक स्थानी किती 1 असणार? 23 1 असणार. बरोबर. दशक स्थानी किती असणार? हे एकक स्थान झालं. दशक स्थानी किती 1 असणार? 22 1 असणार. नंतर शतक स्थानी किती 1 असणार आहेत? 21 आणि हजार. आपल्याला हजारापर्यंत सांगितले त्यामुळे हजारापर्यंत करूयात. हजार स्थानी किती असणार आहेत? 1 20 असणार आहेत. बरोबर. आता बेरीज करून पाहूयात आपण. जर शेवटी 23 1 असतील, एक वेळ म्हणजे 1 हा 23 वेळा असेल तर बेरीज काय येणार? 1 अधिक 1 अधिक असे 23 वेळा म्हणजे 23 बेरीज आली. ते किती आले? 2. बरोबर. आता दशक स्थानी ऑलरेडी 1 किती वेळा असणार? या बेरजेमध्ये 1 11 या सिरीज मध्ये 23 संख्या लिहून जर तुम्ही बेरीज केली तर दशक स्थानी 22 वेळा 1 येणार आहेत. मग 22 अधिक हा हातचा आलेला 2 म्हणजे किती झाले? 24. पुन्हा हातचा 2 जाणार आहे. 21 अधिक 2 किती आला? 23. पुन्हा हातचा 2 जाणार. 20 अधिक 2 किती आला? 22. पुन्हा हातचा किती जाणार आहे? 2. आता आपल्याला सहस्त्रस्थान विचारले. मग सहस्त्रस्थानी कोणता अंक येणार आहे? 2. ऑप्शन क्रमांक 4 हे याचे बरोबर उत्तर आहे. आता समजा याच क्वेश्चन मध्ये आपल्याला समजा हाच क्वेश्चन असता फक्त विचारलं असतं लक्ष स्थानी कोणता अंक येईल.
मग हजार स्थानी 20 असणार आहेत. 10,000 10,000 स्थानी किती एक असते? 19 असते. बरोबर. लक्ष स्थानी किती एक असते? 18 असते. मग आता 10,000 ऑलरेडी इकडनं 20 अधिक 2 22 झालाय, 2 हातचा आलाय. मग इथे काय येणार? 19 अधिक 2 किती येणार आहे? 21 आणि 18 अधिक 2 येणार आहे. लक्षस्थानी 18 एक असणार आहेत. 18 19 20 म्हणजे वरती हातचं काय येणार आहे? 2. लक्षात येते काय? ज्यावेळी 23 देऊ द्या नाहीतर 100 संख्या देऊ द्यात, तर शेवटी 100 असतील तर 100 वेळा तिथे एक येणार आहे एकक स्थानी. नंतर दशक स्थानी 99 वेळा, शतक स्थानी 98 वेळा, हजार स्थानी 97 वेळा. म्हणजे काय? एक प्रत्येक स्थान बदललं त्यानुसार एक कमी होणार आहे. त्या प्रकारे आपण ही बेरीज काढू शकतो. अशा टाईपचे क्वेश्चन पेपरला विचारले गेलेले आहेत. लक्षात ठेवा हे कसं काढायचं आहे ते. पुढील क्वेश्चन धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2024 साली विचारला गेलाय. 500 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य असतात? या टाईपचा क्वेश्चन आपण पाहिलेला आहे. 500 कोटी, 1 कोटीवर किती शून्य असतात? 7. मग 5 कोटीवर किती शून्य असणार आहेत? 7 शून्य. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे काय असतं? 5 कोटी. 7 शून्य 5 कोटीवर येतात. तर 500 कोटी 2 शून्य इथं वाढले म्हणजे साहजिक इकडे किती शून्य वाढणार आहेत? 2. 7 अधिक 2 9 शून्य. 500 कोटीवर 9 शून्य असतात. ऑप्शन क्रमांक 4 याचे बरोबर उत्तर. पुढील क्वेश्चन पाहूया. नांदेड जिल्हा बॅट्समन पोलीस 2024 साली विचारलाय. 3.5 लाख व 5.25 लाख यांची बेरीज किती? सोपा क्वेश्चन आहे. फक्त बेरीज करायची आहे. 3.5 लाख म्हणजे किती असतं? 3,50,000 प्लस 5.25 लाख म्हणजे किती? 4,75,000. साधं आहे. फक्त बेरीज करा. 0 0 0 5 7 5 12 4 3 7 1 8. बरोबर. 8,25,000 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. 8,25,000 ऑप्शन क्रमांक 1 हे याचे बरोबर उत्तर आहे. यानंतर 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो? 10 ते 99 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो? या प्रकारचे प्रश्न आपण सोडवणार आहोत. पहिला क्वेश्चन पाहूयात. चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2024 साली विचारला गेलाय. 2 ते 99 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 5 या अंकाला मोजतो? आता क्वेश्चन विचारताना थोडा वेगळा विचारलाय. काय? 2 ते 99 पर्यंतचे अंक मोजा आणि मोजताना किती वेळा 5 या अंकाला मोजतो? साधा सिंपल क्वेश्चन विचारायचा होता त्यांना. 2 ते 99 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? हाच क्वेश्चन आहे. किती वेळा येतो? आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. याचा सर्व चार्ट आपल्याकडे आहे. 2 ते 99 मध्ये 2 ते 99 म्हणजेच 1 ते 100 धरूयात, कारण तिथे 5 हा अंक नाहीच आहे 1 आणि 100 मध्ये. म्हणजेच 5 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा विचारला जातो? 20 वेळा. ठीक आहे. पुढील क्वेश्चन ऑप्शन क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन 1 ते 100 मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 आहे? सांगली चालक 2021 साली विचारला गेलाय. आता 1 ते 100 मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 आहे? मग संख्या मोजा. 2 12 22 नंतर 32 तर 42 52 62 72 तर 82 आणि 92. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 संख्यांच्या शेवटी काय आहे? 2 आहे. आता पहा इथे फक्त 1 ते 100 मध्ये विचारलं होतं त्यामुळे आपण पटकन कॅल्क्युलेट करून सांगू शकलो. समजा असा क्वेश्चन असता 25 ते 725 यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केलं असतं. कसं? 100 ते 200 मध्ये तो 10 वेळा येणार, परत 200 ते 300 मध्ये तो 10 वेळा येणार. पण समजा असा क्वेश्चन पटकन सोडवायचा असेल 25 ते 725 मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 आहे? बरोबर. किती संख्यांच्या शेवटी 2 आहे? तर इथे आपल्याला एक सिमिलर वे मिळतो. 25 नंतर पहिली संख्या कोणती येणार आहे की ज्याच्या संख्येच्या शेवटी 2 आहे? पहिली संख्या येते 32. बरोबर. त्यानंतर 42 त्यानंतर 52 आणि शेवटची संख्या कोणती असणार आहे? 722 ही शेवटची संख्या असणार आहे. बरोबर. मग इथे पहा 32 वजा 42 42 वजा 32 10 52 वजा 42 10. तुमच्या लक्षात आलं असेल जर मागील व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर. दुसऱ्या प्रकारे आपण कोणत्या प्रकारे हे एक्झाम्पल सोडू शकतो? तर ते अंकगणित श्रेणीचा वापर करून हे एक्झाम्पल आपण सोडू शकतो. अंकगणित श्रेणी. ठीक आहे. हे आपण पुढे पाहणार आहोत कसे सोडवायचे.
तुम्हाला सांगता येते पहा 1 ते 100 मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 आहे. आता हे आपण मोजून काढले. समजा अंकगणित श्रेणीचा वापर करून सोडवायचं असतं तर 1 ते 100 मध्ये मग पहिला अंक कोणता आला असता 2, दुसरा कोणता 12 आणि शेवटचा अंक कोणता आला असता की ज्याच्या शेवटी 2 आहे 100च्या आधीचा 92. बरोबर. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आपल्याला एकूण संख्या काढायच्यात. tn इक्वल टू काय आलं असतं a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आहे. कसा येतो काय ए म्हणजे काय एन म्हणजे काय डी म्हणजे काय सर्व आपण मागील एपिसोडमध्ये पाहिले. ए म्हणजे काय असतो पहिले पद असतं, एन म्हणजे एकूण संख्या आणि डी म्हणजे काय असतो फरक. आता यामध्ये फरक किती आहे 12 वजा 2 10. सेम फरक आहे यामध्ये. पुढे 22 वजा 12 10 येणार. मग टीएन किती आहे शेवटचे पद असतं टीएन म्हणजे 92 बरोबर ए 2 अधिक एन वजा 1. एन वजा 1 एन माहिती आहे का एन तर काढायचं आहे आपल्याला गुणिले डी. डी ची किंमत किती आहे 10. हे फक्त सोडवायचं आणि सोडवल्यानंतर यांची जी काय व्हॅल्यू येईल ते तुमचं उत्तर आहे. चेक करण्यासाठी पाहू बरोबर आपण 10 येते का पहा 92 इक्वल टू 2 प्लस 10 गुणिले एन काय येणार 10 एन मध्ये साइन वजा 1 गुणिले 10 काय येणार 10. हा गुणाकार कसा करतात ए प्लस बी गुणिले सी असेल तर या सी ने पहिलं ए ला गुणायचं म्हणजे उत्तर काय येणार सी ए. सी गुणिले ए प्लस पुन्हा या सी ने बी लावू चं साइन काय असू द्या प्लस मायनस तिथे त्याला देत राहायचं सी गुणिले बी. अशा प्रकारे हा गुणाकार केला जातो. आता इथे 2 प्लस 10n मायनस 10 आलो. मग आता पुढे सोडवा 92 इक्वल टू काय येणार 2 मायनस 10 म्हणजे मायनस 8 प्लस 10n. बरोबर. एन साठी एक्झाम्पल सोडवायचे मग 10n तसंच ठेवा. हा मायनस 8 आहे इकडे जाऊन काय होणार प्लस 8 म्हणजे काय झालं 92 प्लस 8. 92 प्लस 8 किती येतं 100. यांचं उत्तर काय आलं 10. म्हणजे अंकगणित श्रेणीचा वापर करूनही तुम्ही सोडू शकता. आता 1 ते 100 मध्ये विचारल्या होत्या की ज्या आपण मोजू शकतो त्यामुळे आपण अशा प्रकारे सोडवलं. पण 32 ते 722 मध्ये जर विचारल्या असत्या तर कसं सोडवायचं पहा. म्हणजे 25 ते 725 मध्ये आता 25 मध्ये पहिली संख्या कोणती आली होती 32 नंतर 42 नंतर 52 की ज्या संख्यांच्या शेवटी 2 आहे आणि शेवटची संख्या कोणती आली आहे 722. सेम फॉर्म्युला वापरायचा टीएन इक्वल टू काय फॉर्म्युला ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टीएन म्हणजे शेवटचे पद म्हणजे काय येणार 722 इक्वल टू ए म्हणजे 32 प्लस एन काढायचा आहे आणि डी ची किंमत काय 42 वजा 32 10 52 वजा 42 10. डी म्हणजे फरक गुणिले 10. सोडूयात हे 722 बरोबर 32 प्लस 10 गुणिले एन काय होणार 10 एन ते साइन वजा 10 गुणिले 1 10. पुढे 722 इक्वल टू 10 एन तसंच राहणार आहे 32 वजा 10 काय झाला 22. 22 प्लस 10 एन 10 एन. बरोबर. मग आता हा प्लस यांची किंमत काढायची बाकी सगळे इक्वल टूच्या इकडे घ्या प्लस 22 इकडे येऊन काय होणार मायनस 22. 722 वजा 22 बरोबर काय राहणार 10 एन. 722 वजा 22 किती आला 700 आणि हा 10 याला गुणिले इकडे आल्यानंतर काय होणार भागिले बरोबर एन. 0 ला 0 गेला एन बरोबर किती आला 70. म्हणजे काय 25 ते 725 मध्ये ज्या संख्यांच्या शेवटी 2 आहे अशा संख्या एकूण किती आहेत 70 आहेत. असे कोणताही क्वेश्चन तुम्हाला विचारू द्या ह्या फॉर्म्युलाने तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता. ठीक आहे. आपण हे अंकगणित श्रेणीचे क्वेश्चन पाहताना डिटेलमध्ये पाहणार आहोत. पुढील क्वेश्चन सोलापूर शहर चालक पोलीस 2024 साली विचारलाय. हा काय क्वेश्चन 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 8 हा अंक 2 अंकी संख्यांमध्ये जेवढ्या वेळेला येतो त्यास 8 या अंकाने गुणल्यास काय उत्तर येईल. पहा काय क्वेश्चन 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 8 हा अंक 2 अंकी संख्यांमध्ये जेवढ्या वेळेला येतो. आता 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो 8 हा अंक 20 वेळा येतो. बरोबर. त्याला कितीने गुणायचे त्यास 8 या अंकाने गुणल्यास काय उत्तर येईल म्हणजे 20 गुणिले 8 काय आलं 160. पर्याय क्रमांक 4 हे याचे बरोबर उत्तर आहे की जे चुकीचं उत्तर आहे. पहा काय दिलेलं आहे तुम्हाला 1 ते 100 मध्ये 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 8 हा अंक 2 अंकी संख्यांमध्ये बरोबर ना. मग 1 ते 100 मध्ये तो 20 वेळा येतो. बरोबर. पण 2 अंकी संख्यांमध्ये म्हणजे 1 ते 100 मध्ये ज्या संख्या आहेत त्यातील 2 अंकी संख्यांमध्ये असं त्यांना म्हणायचंय. मग 2 अंकी संख्या काय आहेत 10 ते 99 जेवढ्या वेळेला येतो. आता 10 ते 99 मध्ये तो किती वेळेला येतो 19 वेळा येतो. बरोबर. आता
हे किती वेळा येतो, 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा, 10 ते 99 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो, हे सर्व आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. पोलीस भरती PYQ सिरीजच्या भाग 4 मध्ये तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. 10 ते 99 मध्ये 19 वेळा येतो. मग त्यास 8 या अंकाने गुणल्यास काय उत्तर येईल, म्हणजे 19 गुणिले 8 करायचे, ना की 20 गुणिले 8. बरेचसे विद्यार्थी 20 गुणिले 8 160 करून ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर देऊन आलेले असते, हे चुकीचे उत्तर देऊन आले असते. आता 19 गुणिले 8 काय येणार, 9 8 72, 8 1 8, 8 आणि 7 15, 152. ऑप्शन क्रमांक 3 152 याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन पाहूया. 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 1 हा अंक किती वेळा येतो. सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई 2024. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो, 21 वेळा येतो. हा चार्ट तोंडपाठच करून ठेवा. 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 1 हा अंक 21 वेळा येतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन. नागपूर शहर चालक 2021 साली विचारलाय. 366 पानाच्या पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील. अशा टाईपचे क्वेश्चन पेपरला विचारले जातात. पहा आता 366 पानाचं पुस्तक आहे, इथे 1 ते 9 अंक येतील पहिले, बरोबर. नंतर 10 ते 99 पर्यंतचे की ज्या 2 अंकी संख्या आहेत. नंतर 100 ते 366 पर्यंतचे अंक लिहावे लागतील, बरोबर. आता 1 ते 9 पर्यंत किती अंक येणार एकूण 9 गुणिले 1, कारण ते 1 अंकी आहेत म्हणजे 9 अंक आले. नंतर 10 ते 99 मध्ये किती अंक, टोटल किती संख्या आहेत, ह्या 90 संख्या आहेत, त्यामुळे 90 गुणिले 2 बरोबर काय येणार, 180 अंक येणार. आणि पुढे 100 ते 366 म्हणजे 100 ते 200. आता 101 पासून 200 पर्यंत खरं तर किती संख्या येणार आहेत, 100. 100 ही एक संख्या म्हणजे ही 1 झाली. नंतर 201 ते 300 पर्यंत इथे पण किती संख्या येणार, पुन्हा 100. आणि 301 ते 366 पर्यंत इथे किती संख्या येणार आहेत, 66. ह्यांची बेरीज करा. 100 200 266 आणि 1 267. म्हणजे काय, 100 ते 366 मध्ये एकूण किती संख्या आहेत, 267. 267 गुणिले 3, कारण का हे 3 अंकी संख्या आहेत. मग 267 गुणिले 3 करा. 7 21, 6 18, 18 19 20, 3 1 3 3 2 6 7 8 ते आलं 801 अंक आले. आता यांची काय करायची, आपल्याला फक्त बेरीज करायची. आता 801 प्लस 180 प्लस 9 बेरीज करा. 9 1 10, 8 1 9, 8 1 9, 990. ऑप्शन क्रमांक 2 हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन. अशा टाईपचे क्वेश्चन बऱ्यापैकी पेपरला विचारले गेलेले आहेत. पुढील क्वेश्चन. SRPF 2 पोलीस 2024 साली विचारलाय. 2 अंकी संख्येत 7 अंक नसलेल्या किती संख्या आहेत. आता 2 अंकी संख्या म्हणजे कुठून कुठपर्यंत, 10 ते 99 मध्ये, बरोबर. आता सर्वप्रथम आपल्याला हे पाहावं लागेल 10 ते 99 मध्ये किती संख्या आहेत. किती संख्या आहेत एकूण, 90 संख्या, बरोबर. पुढे काय म्हटलंय त्यांनी, 7 हा अंक नसलेल्या, म्हणजे आधी असलेल्या माहिती पाहिजेत, बरोबर. 7 हा अंक असलेल्या किती आहेत. आता किती आहेत 7 हा अंक असलेल्या संख्या, तर पहा 7 हा अंक 10 ते 99 मध्ये किती वेळा येतो, 19 वेळा येतो, बरोबर. पण संख्या किती आहेत, 18 आहेत. कारण का इथे 77 मध्ये 7 हा रिपीट होतो, बरोबर. त्यामुळे एकूण संख्या येणार आहेत 18 संख्या. आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, 7 हा अंक नसलेल्या, म्हणजे काय करावं लागेल, एकूण संख्या वजा 7 अंक असलेल्या, 90 वजा 18. काही 10 आला, 10 8 गेले 2, नंतर 8 8 1 गेले 7. ऑप्शन क्रमांक 4 72 हे याचे बरोबर उत्तर आहे. आता पहा बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून इथे चूक झाली असती. बऱ्याचशा जणांनी 19 घेतले असतं, 19 संख्या पकडल्या असत्या आणि 90 वजा 19 करून 71 त्यांचं उत्तर आलेलं असतं, की जे चुकीचं उत्तर आहे. आणि ऑप्शन मध्ये अशा पर्याय हमखास दिलेले असतात. त्यामुळे क्वेश्चन वाचताना व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा आणि मग उत्तर सोडवायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कोणता अंक किती वेळा येतो, 1 ते 100 मध्ये, 10 ते 99 मध्ये, 2 अंकी संख्यांमध्ये, यावर ज्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात ते सर्व क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. आता पुढील टॉपिकवर क्वेश्चन पाहूयात. रोमन संख्या चिन्हे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आहे, वाशिम जिल्हा पोलीस शिपाई 2024 साली विचारलाय. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल. आता याबद्दलचे सर्व कन्सेप्ट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर पहा 500 कोणत्या लेटरने दर्शवला जातो, डी ने दर्शवला जातो,
बरोबर. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 डी हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2024 साली 2 क्वेश्चन विचारलेत रोमन संख्या चिन्हांवर. 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? 47 वजा 10 किती येतं? 37 येतं. बरोबर. मग आता 37 कसं लिहिणार आहे? 30 पर्यंत काय असतं? एक्स 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 आणि 37 7 म्हणजे काय येतं? व्ही डबल आय. आय का ऑप्शन मध्ये 3 वेळा एक्स व्ही डबल आय आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? 4 साठी आय व्ही हे बरोबर आहे. 6 साठी व्ही आय हा ऑप्शन करेक्ट आहे. 15 साठी व्ही 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 नसतं तर एक्स व्ही असतं 15 साठी. बरोबर. त्यामुळे हे चुकीची जोडी आहे. आणि 25 साठी एक्स एक्स व्ही ही बरोबर आहे. त्यामुळे पुढीलपैकी संख्येची चुकीची जोडी कोणती? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढील क्वेश्चन पाहूया. सोलापूर शहर पोलीस 2021 साली विचारलाय, रोमन लिपीत किती संख्या चिन्हे आहेत? रोमन लिपीत किती संख्या चिन्हे आहेत हे आपण पाहिलेलं आहे. एकूण 7 संख्या चिन्हे आहेत. कोणकोणती? एक साठी पहिलं आय बरोबर, नंतर 5 साठी काय? व्ही, नंतर 10 साठी एक्स, नंतर 50 साठी एल, त्यानंतर 100 साठी सी, त्यानंतर 500 साठी कोणतं असतं? डी आणि 1000 साठी एम. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 एकूण 7 संख्या चिन्हे आहेत. पुढील क्वेश्चन पाहूयात. ठाणे ग्रामीण चालक पोलीस 2024 एल एक्स व्ही डीसीएम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. आताच आपण क्रम पाहिलेला आहे. एक्स पहिलं काय येणार? मग व्ही 5 साठी असतो. बरोबर. मग व्ही, त्यानंतर एक्स 10 साठी, त्यानंतर एल 50 साठी असतो, नंतर सी 100 साठी, नंतर डी 500 आणि एम 1000 साठी. मग उतरता क्रम. बरोबर. म्हणजे काय येणार? MDCLXV आहे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर. अंकगणिती श्रेणी म्हणजे काय असते? त्यामध्ये कोणत्याही फॉर्म्युल्यांचा वापर करून आपण गणित सोडवणार आहोत. हे सर्व आपण भाग 4 मध्ये पाहिले आहे. भाग 4 चे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तुम्ही तिथे जाऊन या सर्व कन्सेप्ट समजून घेऊ शकता. अंकगणिती श्रेणी सोडवण्यासाठी आपण ज्या फॉर्म्युल्यांचा उपयोग करणार आहोत ते फॉर्म्युले पाहूयात. हे फॉर्म्युलेही आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेत, तरी एकदा समजून घेऊयात. Tn इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता इथे ए म्हणजे काय असतं? पहिले पद T1 सेरीजचा. बरोबर. नंतर एन म्हणजे एकूण पदे. डी म्हणजे काय? फरक. आणि Tn हा काय असतो? एनवे पद किंवा शेवटचे पद म्हणायचं. आता पहा, या फॉर्म्युल्याचा उपयोग कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन सोडवण्यासाठी होतात? पहा, 70च्या मागील 13वी सम विषम संख्या कोणती? म्हणजे सम विषम संख्या काढण्यासाठी वापरला होतो. इथेच असं क्वेश्चन असता 50 ते 70 दरम्यान 50 ते 700 दरम्यान एकूण समसंख्या किती? त्या टाईपच्या इक्वेशन सोडवण्यासाठी या फॉर्म्युल्याचा उपयोग होतो. 1 ते 70 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती? अशा टाईपचे इक्वेशन आपण सोडू शकतो या फॉर्म्युल्याने. 2, 7, 12, डॅश 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 या श्रेणीतील 17वे पद कोणते? अंकगणित श्रेणी यातील 17वे पद काढायचे या फॉर्म्युल्याचा उपयोग करून काढू शकतो. 7, 14, 21, 693 या श्रेणीत एकूण किती पदे आहेत? ती पदेही या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण सोडू शकतो. आता याकरिता खूप वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युलेज आहेत, पण ते फॉर्म्युला लक्षात ठेवायची काही एक गरज नाही. फक्त हा एक फॉर्म्युला आणि बेरजेकरिता दुसरा एक फॉर्म्युला आहे. हे 2 फॉर्म्युलांवर तुम्ही अशा प्रकारचे सर्व क्वेश्चन सोडू शकता. आता पहा, बेरजेकरिताचा फॉर्म्युला काय? Sn इक्वल टू n डिवाइड 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. Sn म्हणजे काय? एकूण पदांची बेरीज. n एकूण पदे असणार आहेत. ए पहिलं पद असतं श्रेणीचं. n म्हणजे काय? एकूण पद. डी म्हणजे काय? फरक. आता ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग बेरजेसाठी होतो. म्हणजे बेरजे क्वेश्चन मध्ये जर बेरीज काढायला लावली तर हा फॉर्म्युला आपण वापरून सोडवणार होता. पहा, क्वेश्चन काय? 1 ते 70 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता इथे हा फॉर्म्युलाही वापरू शकतो. याच्यासाठीही दुसरा फॉर्म्युला आहे. n इंटू n प्लस 1 डिवाइड 2 अशा टाईपचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. लक्षात असेल तर तुम्ही या पद्धतीने सोडू शकता. पण जर हा फॉर्म्युला आणि आधी एक सांगितलेला फॉर्म्युला, 2च फॉर्म्युला लक्षात ठेवले तर कुठल्याही प्रकारचं एक्झाम्पल येऊ द्या, तुम्ही सोडू शकता. मग 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस 53 पर्यंतची संख्या बेरीज यांची तेही या फॉर्म्युल्याने आपण सोडू शकतो.
56 ते 96 पर्यंतच्या सर्व सम विषम संख्यांची बेरीज किती, अशा टाईपचा इक्वेशन आपण सोडू शकतो. 3, 7, 11, 15 या संख्या मालिकेतील पहिल्या 40 संख्यांची एकूण बेरीज किती, हा इक्वेशन आपण या फॉर्म्युलाचा वापर करून सोडू शकतो. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे. खूप फॉर्म्युलेज लक्षात ठेवून गोंधळ करायचा की दोनच फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवून ते कसे वापरायचे हे लक्षात ठेवून हे सर्व क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. पाहूयात कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले गेलेत. पहा, पहिला क्वेश्चन नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2024 साली विचारला गेलाय. -10, -6, -2, 2 ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. कारण आता अंकगणिती श्रेणी कशी ओळखायची हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले. अंकगणिती श्रेणी कधी असते, ज्या वेळेस कोणत्याही क्रमिकाचे म्हणजे कोणत्याही श्रेणीचे लगतची दोन पदे यांच्यामधला फरक हा सेम येत असेल तर ती काय असते, अंकगणिती श्रेणी असते. बरोबर. मग आता तुम्हाला काय श्रेणी दिली आहे, -10, -6, -2 आणि 2 डॅश 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 ही श्रेणी दिली आहे. बरोबर. यातलं पहिलं पद कोणतं आहे, T1 T2, त्याला म्हणतात T1 T2 म्हणजे टर्म, पहिले टर्म, दुसरे टर्म, तिसरी टर्म आणि चौथी टर्म. आता डी फरक काढावा लागेल, पहिला चेक करायचं ना आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे की नाही. मग डी फरक कसं काढणार आपण, दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं, T2 वजा T1. आता T2 किती आहे, -6 दुसरं पद वजा पहिलं पद म्हणजे -10. बरोबर. आता हे सोडवा, पहिला कंस सोडवावा लागेल त्यामुळे -6 तसाच, वजा वजा काय होतं +10, वजा अधिक वजा होणार, 10 - 6 काय आलं 4. इथं फरक किती आला 4. आता पहा पुढे पण फरक सेम येतो का पाहूयात. T3 वजा T2 जर फरक सेम येत असेल, प्रत्येक पदामधला फरक सेम येत असेल तरच ती अंकगणिती श्रेणी आहे. प्रत्येक पदातला नाही काढायचा, पहिले 2 किंवा 3 पदांमधला फरक काढून पाहायचा. जर तो सेम दिसत असेल तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. अंकगणिती श्रेणी हा टॉपिक आपल्याला 10वीला होता आणि या टाईपचे जे क्वेश्चन आहेत, समसंख्या काढा, समसंख्यांची बेरीज काढा, विषम संख्यांची बेरीज काढा, हे सर्व क्वेश्चन आपण 10वीच्या सिलेबस मध्ये शिकलेलो आहोत. आता पहा, T3 वजा T2, T3 काय -2 वजा T2 किती आहे -6, मग -2 वजा वजा काय होणार +6, 6 वजा 2 किती आला 4. इथेच तुम्हाला फरक मिळालेला आहे सेम. ठीक आहे. मग त्यामुळे ही अंकगणिती श्रेणी आहे. कारण फरक किती आहे 4 आहे का, फरक कॉमन आहे, म्हणजेच काय ही अंकगणिती श्रेणी आहे कारण डिफरन्स फरक किती आहे 4 आहे. पहा, अशा प्रकारचे इक्वेशन अंकगणिती श्रेणीवर विचारले गेले आहेत. त्यामुळे अंकगणिती श्रेणी काय असते हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता पुढील क्वेश्चन पाहूयात. या श्रेणीतील 25वे पद कोणते. आता पहा, ही अंकगणिती श्रेणीचे 25वे पद कोणते. 11 तुम्हाला चेक करण्याची गरज नाहीये, इथे 17, 23, 29, 35. मग अंकगणिती श्रेणी 25वे पद कोणते. या टाईपचा क्वेश्चन सोडवण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहे, Tn = a + n - 1 × t. आता यामध्ये a माहित पाहिजे. पहिला a म्हणजे काय असतं, पहिलं पद. मग पहिलं पद कोणतं आहे 11. डी म्हणजे काय, फरक. 17 वजा 11 किती येतो 6 येतो. बरोबर. 23 वजा 17 किती येतो 6, म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे. त्यानंतर पुढे शक्यतो अंकगणिती श्रेणी जातात ज्यावेळेस असे क्वेश्चन विचारलेले असतात त्यावेळेस, त्यामुळे तुम्हाला दरवेळेस चेक करण्याची गरज नाही. मग आता पुढे डॅश 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 काय विचारलंय, या श्रेणीतील 25वे पद. तुम्हाला 25वे पद माहिती आहे का कोणतं येते, नाही, म्हणजे शेवटचं पद आपल्याला माहित नाही, पण ते किती असणार आहे 25. म्हणजे n बरोबर किती आला 25 आणि शेवटचं पद Tn माहिती आहे का, म्हणजेच n दिलेलं आहे 25, म्हणजे T25 ची किंमत आपल्याला काढायची. आता ह्या फॉर्म्युलामध्ये सगळ्या किमती टाका. n च्या ऐवजी आपण काय लिहिणार 25 = a ची किंमत काय 11 + n - 1. n माहिती आहे किती आहे 25 वजा 1 गुणिले डी ची किंमत किती आलेली आहे 6. आता फक्त हे सोडवायचं आपल्याला शेवटची टर्म मिळणार आहे. 11 + 25 वजा 1 किती येणार 24 गुणिले 6. बरोबर. पहिला गुणाकार करावा लागेल. बरोबर. 24 गुणिले 6 करून घ्या. 6 चोक 24, 6 दुने 12, 12 2 14. 11 + 144 की ज्याचं उत्तर येतं 155. T25 म्हणजे काय 25वी टर्म या श्रेणीची, या श्रेणीची हे आपल्याला काय मिळणार आहे
155. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन, 35च्या पुढील 15वी समसंख्या कोणती? अशा प्रकारचे क्वेश्चन नवी मुंबई SRPF 2021 साली विचारलाय. ज्यावेळेस अशा प्रकारचे क्वेश्चन दिले जातात त्यावेळेस पहिली तुम्हाला श्रेणी तयार करून घ्यायची. मग आता पहा, 35च्या पुढील 15वी पुढील विचारली आहे, बरोबर. मग 35 ही समसंख्या आहे का? नाही. मग पहिली समसंख्या कोणती असणार? 36 असणार. दुसरी 38 असणार आणि पुढील विचारली आहे त्यामुळे डॅश डॅश डॅश. मग आता 15वी समसंख्या, मग इथे पहा आता श्रेणीमध्ये ए बरोबर काय येणार? 36 येणार, कारण पहिले पद आहे. ए बरोबर 35 नाही घेणार आहे आपण. पहिली समसंख्या कोणती आहे? 36, त्यामुळे 36 घ्यायचा. डी, फरक किती असणार? समसंख्यांमध्ये फरक 2चा असतो. डी बरोबर 2, 38 वजा 36 2. कसंही करा. नंतर एन ची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे? 15. एन बरोबर 15 काढायचंय काय रे तुम्हाला? 15वी काढायची आहे ना, म्हणजे टी 15 काढायचा आहे. साहजिक फॉर्म्युला आपण वापरूयात. कोणता फॉर्म्युला वापरायचा? TN = A + N-1 × D. किमती घाला फक्त. एन ची किंमत 15 आहे, टी 15 बरोबर A. ए ची किंमत 36 + N-1 म्हणजे 15 वजा 1 गुणिले डी ची किंमत 2. तर सॉल्व करा. 36 + 15 वजा 1 काय येणार? 14. 14 गुणिले 2. मग पहिला काय करणार आपण? गुणाकार. 14 दुणे 28. 36 + 28 बेरीज करा. 12 2 14. 1 आला. 3 2 5 1 6. टी 15 बरोबर काय आलं? 64. म्हणजे काय? 35च्या पुढील 15वी समसंख्या कोणती आलेली आहे? 64 आलेली आहे. क्वेश्चन आहे, चंद्रपूर जिल्हा बॅट्समन पोलीस 2024 साली विचारलाय. खालील अंकगणिती श्रेणीचे कितवे पद 560 आहे? आता पहा, कितवे पद विचारले म्हणजे आपल्याला इथे एन काढायचं आहे ना की टीएन, बरोबर. टीएन शेवटचं पद आपल्याला त्यांनी दिले 560. आता फॉर्म्युला वापरा. ए बरोबर पहिल्या किमती काढून घ्या. ए बरोबर काय आहे श्रेणीमध्ये? 2. नंतर डी, फरक काय आहे? 11 वजा 2 9. 20 वजा 11 9, बरोबर. त्यामुळे डी बरोबर काय आला? 9. एन बरोबर माहिती आहे का किती? नाही. आणि शेवटची टर्म टीएन, म्हणजे टीएन 560 किती नंबर येतो? कितवं पद आहे ते आपल्याला काढायचं. त्यामुळे टीएन बरोबर 560 घेऊया. आता फॉर्म्युला वापरा. TN = A + N-1 × D. आता टीएन, एन ची किंमत टीएन ची किंमत आपल्याकडे आहे 560, बरोबर. ए ची किंमत किती आहे? 2 प्लस एन माहित नाही, तोच काढायचा आहे, गुणिले डी. डी ची किंमत किती आहे? 9. मला हे सोडूयात. 560 बरोबर काय येणार? 2 + 9 गुणिले एन 9n मध्ये चिन्ह वजा अधिक वजा 9 गुणिले 1. आता 560 बरोबर 2 - 9 किती येणार आहे? -7 + 9n. आता हा वजा 7 आहे, इकडे येऊन काय होणार आहे? +7. म्हणजे काय? 567 बरोबर काय आला? 9n. किंमत कसली काढायची? एनची. म्हणजे काय येणार? 567 भागिले 9 बरोबर काय आला? एन. सोडवा. 567 भागिले 9. 1 9 9 2 8 9 3 27 9 24 30 9 45 9 सक 54, बरोबर. 2 आले. 9 1 8 9 3 27 म्हणजे 63. इथे आपल्याला n = किती मिळालेलं आहे? 63. म्हणजे काय? या श्रेणीचं 63व पद हे 560 आहे. पुढील क्वेश्चन, चंद्रपूर जिल्हा बॅट्समन पोलीस 2024 साली विचारलाय. 105 ते 999 पर्यंत एकूण किती सम व विषम संख्या आहेत? आता पहा, 105 ते 999, मग इथे 105 ही सम आहे का? नाही. मग पहिली संख्या कोणती येणार? 106. दुसरी संख्या कोणती येणार? 108. शेवटची संख्या कोणती असणार आहे? 999. ही सम नाही, त्यामुळे 998 ही समसंख्या आहे. मग ही समसंख्येची बेरीज झाली. मग आपण इथे फॉर्म्युला वापरून सोडूयात. ए बरोबर काय येणार? 106. डी बरोबर काय येणार आहे? 108 वजा 106 2. आणि एन माहिती आहे का? नाही. टीएन बरोबर काय असणार? शेवटचं पद किती आहे? 998. आता हे सोडूयात. ए बरोबर 106, डी बरोबर 2, टीएन बरोबर 998. मग फॉर्म्युला वापरू. TN = A + N-1 × D. आता TN किती आहे? 998 बरोबर ए ची किंमत किती आहे? 106 प्लस एन ची किंमत माहित नाही, ती आपल्याला काढायची आहे, गुणिले डी 2 आला. आता फक्त हे सोडवा. 998 बरोबर 106 प्लस 2 × n काय येणार? 2n मध्ये साइन मायनस आहे, याला प्लस आहे त्यामुळे मायनस प्लस मायनस 2 × 1 2. 998 बरोबर 106 ला प्लस प्लस मायनस मायनस होतं. 106 वजा 2 काय आलं? 104
प्लस 2n. यांची किंमत काढायची आहे, बाकीचे सगळे इक्वल टूच्या बाजूला न्यायचे. मग 998 वजा 104 बरोबर काय आला 2n. मग आता 998 वजा 104 किती येतं? 8तून 4 गेले 4, इथे आला इथे काहीच नाही. 9 0 गेला 9, 9 1 गेला 8, 894 बरोबर. मग इथे काय आलं 2n बरोबर 894 बरोबर. मग n इक्वल टू काय होणार फक्त 894 भागिले 2. n बरोबर बेके बे बेचोक 8 बेचोक 8 बेसाते 14. n इक्वल टू किती आला 447. पुढचं काढायची गरज आहे का रे? नाहीये. 447 ऑप्शन क्रमांक 1 ह्या याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, तरी आपण काढून पाहूयात. ह्यात झाल्या समसंख्या. आता विषम संख्या कशा येणार ते आपण पाहूयात. विषम संख्या 105 ते 199 म्हणजे पहिली संख्या 105 आहे, दुसरी संख्या 107 आहे, डॅश 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 999 ही विषमच आहे. शेवटची काय आली 999 बरोबर. आता a बरोबर काय 105, b बरोबर काय आहे 107 वजा 105 किती येणार 2. n बरोबर काढायचं आहे, विषम किती आहेत त्या काढायच्यात. शेवटची संख्या काय आहे n बरोबर 999. आता फक्त फॉर्म्युल्यात किमती टाका. tn इक्वल टू फॉर्म्युला काय आपला tn 999 ला a ची किंमत काय 105 प्लस n-1 तसाच इंटू d ची किंमत किती आली 2. सोडा 999 बरोबर 105 प्लस 2 इंटू n काय आला 2n मायनस 2 इंटू 1 2. मग 999 बरोबर 105 वजा 2 किती येणार 103 प्लस 2n. आता यांची किंमत काढायची, बाकीचे सगळे इकडे घ्यायचे. 999 वजा 103 बरोबर काय आला 2n. 999तून 103 गेले किती राहणार 9 3 गेले 6, नंतर 9 0 गेला 9 आणि 9 1 गेला 8, 896 बरोबर काय आलं 2n. यांची किंमत काढायची आहे. n इक्वल टू काय येणार 896 भागिले 2. एके बे बेचोक 8 बेचोक 8 बेआठी 16, 448 447 समसंख्या, 448 विषम संख्या. ऑप्शन क्रमांक 1 याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन पाहूयात. SRPF 2 पोलीस 2024 साली विचारलाय 34265 मागील 11व्या समसंख्येची दुप्पट किती. यामध्ये सर्वात महत्वाचा मागील हा शब्द पहा. आता पहा 34265 मागची 11वी समसंख्या. पहिली समसंख्या कोणती असेल, मागील पुढील हे शब्द नीट वाचायचे. पहिली समसंख्या कोणती येणार 34264, कारण का 265च्या मागची 264 येणार बरोबर. मग दुसरी संख्या कोणती येणार या सिरीज मध्ये 34262 34260 बरोबर डॅश 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 डॅश. आता यामध्ये सिरीज मध्ये ए बरोबर काय येणार पहिली संख्या 34264, डी बरोबर काय असणार आहे 34262 वजा 34264. पहा ज्यावेळेस मागील हा शब्द येतो त्यावेळेस डी कसा काढणार 34262 वजा 34264 वजा अधिक काय होणार वजा. त्यामध्ये वजा केलं उत्तर काय आलं 2, पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे वजा, त्यामुळे डी यांच्यातला फरक कसला काय आला वजा 2. प्लस 2 आहे का रे 34264 मध्ये 2 वजा प्लस केले तर पुढची संख्या मिळते का नाही. या संख्येमध्ये वजा 2 केले तर आधीची संख्या मिळते, त्यामुळे इथे डी बरोबर काय आलाय वजा 2. n बरोबर किती आहे 11 आणि tn आपल्याला काढायचं आहे. काही नाही फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती टाका आणि सोडवा. फॉर्म्युला काय आपला tn इक्वल टू a प्लस n-1 टू डी. tn ची किंमत माहिती आहे का नाही, तो तसंच राहणार. a ची किंमत किती आहे 34264 प्लस n ची किंमत 11 वजा 1 गुणिले डी ची किंमत किती आलेली आहे वजा 2. आता हे सोडवायचं इक्वल टू 34264 तसेच प्लस आता इथे या वजा 2 ने पण याला गुणत बसायची गरज नाही. 11 वजा 1 आपण करू शकतो किती आलं 10, 10 गुणिले वजा 2 बरोबर. आता पहिला गुणिले करून घ्यायचा 34264 प्लस 10 गुणिले वजा 2. 10 ला चिन्ह काय प्लस, प्लस मायनस काय होतं चिन्ह मायनस, त्यामुळे इथे चिन्ह काय येणार आहे मायनस. 10 गुणिले 2 20 बरोबर
प्लस मायनस मायनस चिन्ह 10 गुणिले 2 20 आलं, त्यामुळे वजा 20. मग 34,264 वजा 20 केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? 34,244, जी तुमची 11वी समसंख्या असणार आहे. ठीक आहे, मागील 11वी समसंख्या 34,265. पुढे त्यांनी काय सांगितले? त्या समसंख्येची दुप्पट, म्हणजे या समसंख्येची दुप्पट करायची. मग 34,244 गुणिले 2, 4 दुने 8, 4 दुने 8, 2 दुने 4, 4 दुने 8, 3 दुने 6, 68,488 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन पाहूयात. SRPF कोल्हापूर 2024 साली विचारलाय, माझ्या मनात एक समसंख्या आहे, त्यापुढे क्रमाने येणारी 7वी विषम संख्या x+4 आहे, तर माझ्या मनातील समसंख्या कोणती? आता पहा, माझ्या मनात एक समसंख्या आहे. समजा उदाहरण घ्या, तुम्ही समसंख्या मानली 2, ठीक आहे, तर त्यापुढे क्रमाने येणारी 7वी विषम संख्या, मला विषम संख्या दिली आहे, ती पण कितवी? 7वी. म्हणजे पहिली विषम संख्या किती येणार आहे रे? 3, आणि 7वी किती दिली आहे? x+4, बरोबर. म्हणजे काय, ही पहिली आणि ही 7वी असणार आहे. आता समजा तुम्हाला माहित नाही ती समसंख्या कोणती आहे, तिला मानलं आपण y, बरोबर. मग पहिली विषम संख्या या सिरीज मध्ये पहिली संख्या कोणती येणार? y+1, कारण 2 3 2 अधिक 1 केल्यानंतर 3 मिळतो, बरोबर. म्हणजे पहिली विषम संख्या काय आली? y+1 आली. दुसरी काय असणार आहे? y+3 असणार आहे, बरोबर. 1च्या गॅपने पुढे आपल्याला काय मिळणार आहे? विषम मिळणार आहे. पुन्हा ही संख्येची काही गरज नाहीये सिरीज मध्ये, तरी सांगितलंय तुम्हाला. आणि शेवटची संख्या काय असणार आहे? x+4. मग यावरून आपल्याला सिरीज काय मिळते? y+1 विषम संख्यांची सिरीज. ठीक आहे, समसंख्या तुम्ही मानली आहे y, ज्याची किंमत आपल्याला काढायची, पण सिरीज मध्ये विषम संख्या दिल्यात, त्यामुळे ती सिरीज आपल्याला तयार करावी लागेल. मग y+1, दुसरी संख्या y+3 प्लस डॅश 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 काय येणार आहे? x+4. आता यामध्ये आता ही सिरीज आपल्याला मिळाली, ठीक आहे. काय मिळालं सिरीज मध्ये? या सिरीज नुसार आपल्याला y ची किंमत काढायची. मग सिरीज आपली आहे y+1, आपल्याला किंमत कोणाची काढायची? y ची. y+1 y+3 कॉमा डॅश डॅश डॅश, शेवटचं पद काय आहे? x+4. फॉर्म्युला वापरा. फॉर्म्युला आपला काय आहे? tn = a+n-1 इंटू टी. मग tn ची किंमत काय आलेली आहे इथे? tn = शेवटचे पद, बरोबर, x+4. नंतर n बरोबर किती दिलेला आहे? 7वी विषम संख्या, म्हणजे n आला 7. नंतर a बरोबर y+1 पहिले पद, आणि d बरोबर विषम संख्या म्हणजे d बरोबर काय येणार आहे? 2. आता फॉर्म्युल्यात फक्त किमती घाला. tn ची किंमत x+4 आहे, बरोबर a ची किंमत किती आहे? y+1 प्लस n-1 म्हणजे 7-1 इंटू d ची किंमत किती आहे? 2. या फॉर्म्युल्यात आपण फक्त किमती घातलेल्या आहेत. ठीक आहे, सोडूयात आता हे पुढे. x+4 = y+1 प्लस 7 - 1 6, 6 दुने 12. मग आता x+4 बरोबर y प्लस प्लस आहे, प्लस प्लस काय होणार? बेरीज y+13. x+4 बरोबर y+13 आलेले आहे. मग x आपल्याला किंमत कशाची काढायची? y ची काढायची, बरोबर. x+4 y पासून सगळे बाजूला न्या, +13 इकडे जाऊन काय होणार? -13 बरोबर y. मग प्लस मायनस काय होणार? मायनस. 13तून 4 गेले, उत्तर किती आलं? x-9 बरोबर y. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 x-9 या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. हा क्वेश्चन कसाही देऊ द्या, फक्त क्वेश्चन समजून घ्यायला हवा. आपल्याला y चीच किंमत काढायची होती ना. मग y+1 ही विषम संख्या आहे, हिचं उत्तर काय असणार आहे? x-9 + 1 म्हणजे मायनस प्लस मायनस, बरोबर. x-8 ही पहिली विषम संख्या असणार आहे, पण आपल्याला विचारलेली आहे समसंख्या. तर पहा, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला समसंख्या मानायची होती मनात, नंतर 7वी विषम संख्या त्यांनी दिलेली आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाचला तर यातील एकही एक्झाम्पल तुमचे चुकणार नाहीये. पुढील क्वेश्चन, बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई 2024. आता बेरजेवर आधारित आपण एक्झाम्पल पाहूया. क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहा आता, क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात? 1 पासून, 1 2 3 डॅश 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 50. ह्यांची काय करायची? आपल्याला बेरीज काढायची. मग आता a बरोबर या सिरीज मध्ये काय येणार? 1 बरोबर. b बरोबर काय असणार? 2 - 1
1 आला. नंतर शेवटची संख्या काय tn बरोबर काय 50. आणि 1 ते 50 पर्यंत किती नैसर्गिक संख्या असणार आहे n बरोबर 50. आता इथे नैसर्गिक संख्या होत्या त्यामुळे n ची किंमत आपण डायरेक्ट लिहिली बरोबर. पण जर इथं समसंख्या असत्या 50 समसंख्यांची बेरीज किती, तर आधी आपल्याला 1 ते 50 पर्यंत किती समसंख्या येतात हे काढावं लागलं असतं. मग ते आपण कसं काढलं असतं, tn चा फॉर्म्युला वापरून या सगळ्या किमती घालून आपण n ची किंमत काढली असती. ठीक आहे, आणि मग SN च्या फॉर्म्युल्यात टाकली असती. पण इथे आपल्याला ऑलरेडी नैसर्गिक संख्या आहे त्यामुळे माहिती आहे n 50च येणार आहे बरोबर. 1 ते 50 पर्यंत 50 नैसर्गिक संख्या आहे. मग आता फॉर्म्युला वापरा. बेरजेचा फॉर्म्युला काय आहे, SN इज इक्वल टू n डिवाइड 2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n मायनस 1 इंटू, आता फॉर्म्युल्यात फक्त किमती घाला. n ची किंमत 50 s 50 बरोबर 50 भागिले 2 ब्रॅकेटमध्ये 2 इंटू a याची किंमत 1 आहे त्यामुळे 2 आला प्लस n मायनस 1 n किती आहे 50 50 वजा 1 गुणिले d ची किंमत काय 1 आहे. आता 50 भागिले 2 इथं जर भाग जात असेल तर लगेच भाग देऊन घेऊ शकता किंवा पहिला ब्रॅकेट सोडवा. मग 50 भागिले 2 25 येईल. आतमध्ये काय येणार 2 तासाच प्लस 50 वजा 1 49 49 गुणिले 1 49. मग इथे काय आलं 25 गुणिले 2 अधिक 49 गुणिले 1 काय होणार 49 49 अधिक 2 किती आलं 51. सोडवा 51 गुणिले 25 25 1 25 25 5 125 आणि 2 127 1275. ठीक आहे, पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आलेली आहे 1275. ठीक आहे, पुढील क्वेश्चन आपण पाहूयात. आता पहा हाच क्वेश्चन 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, हाच क्वेश्चन दुसऱ्या फॉर्म्युल्यानेही सोडू शकता. जो फॉर्म्युला आहे n इंटू m प्लस 1 डिवाइड 2. फक्त नैसर्गिक संख्यांसाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. n इंटू m प्लस 1 डिवाइड. आता n ची किंमत किती आहे 50 50 गुणिले n प्लस 1 म्हणजे काय आला 51 भागिले 2 25 25 गुणिले 51 आपण मगाशी सोडवल्याप्रमाणे तर किती येतं 1275. पण तुम्हाला जास्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचे नसतील तर ओनली वन फॉर्म्युला बेरजेचा SN इक्वल टू n/2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू d. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने सोडू शकता. पुढील क्वेश्चन नागपूर SRPF 2023 पहा. स्क्वेअर आणि घन स्क्वेअर आणि क्यूब या दोन्ही टाईपचे क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात. प्लस 10 स्क्वेअर कधी 17 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर अशा टाईपचे क्वेश्चन आहेत. मग आता यासाठी एकच फॉर्म्युला असतो. जर स्क्वेअरची बेरीज असेल तर त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा असतो n इंटू m प्लस 1 इंटू 2n प्लस 1 डिवाइड 6. आणि इथे देताना नेहमी 1 पासूनच स्टार्टिंग देतात कारण मधून स्टार्टिंग दिली तर आपण फॉर्म्युला वापरून याचं एक्झाम्पल सोडू शकत नाही. मग तिथे तुम्हाला डायरेक्ट करावं लागेल. समजा 5 पासून दिली तर 5 चा वर्ग 25 म्हणजे समजा 5 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर प्लस डॅश डॅश 10 स्क्वेअर असं जर क्वेश्चन असेल तर तुम्हाला पहिला 5 चा स्क्वेअर काढावा लागेल 25 6 चा स्क्वेअर 36 7 चा स्क्वेअर 49 आणि ह्यांची बेरीज करावी लागेल. हा फॉर्म्युला तिथे वापरता येणार नाही लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी इथं गोळ चुकू शकतात. हा फॉर्म्युला कधी वापरता येतो ज्यावेळेस n हा 1 पासून सुरू झालेला असतो. आता पहा तुम्ही समजा चेक करायचं असेल तर बघा 5 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर हा क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे, आणि 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर हे दोन क्वेश्चन आहेत. यामध्ये हा फॉर्म्युला तुम्ही फक्त इथून 1 पासून सुरू झाले असेल संख्यांची आणि स्क्वेअर असतील तरच हा फॉर्म्युला वापरू शकता. इथं 5 पासून सुरू झाली तर डायरेक्ट तुम्ही मॅन्युअली सोडवायचंय. 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 36 7 चा वर्ग 49 8 चा वर्ग 64 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100. मग यांची बेरीज करून उत्तर सोडवायचे. तुम्ही जर हा फॉर्म्युला वापरून उत्तर सोडवलं तर तुम्हाला याच सिरीजची बेरीज मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. आहे अशा प्रकारे ही क्वेश्चन येतात. बरेच जण हा फॉर्म्युला वापरून उत्तर सोडवतात आणि तो ऑप्शन पेपरमध्ये दिलेला असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता पहा 10 पर्यंतची बेरीज आहे म्हणजे n बरोबर किती येतं 10. 1 ते 10 पर्यंतच्या संख्या n बरोबर 10 आला. मग पुढे n इंटू n प्लस 1 काय येणार n ची किंमत 10 टाका. 10 गुणिले n प्लस 1 म्हणजे 10 अधिक 1 बरोबर गुणिले 2n प्लस 1 म्हणजे काय 2 गुणिले 10
प्लस 1 भागिले काय येणार आहे 6 बरोबर 10 गुणिले 10 अधिक 1 काय आला 11 गुणिले 2 गुणिले 10 20 20 अधिक 1 काय आला 21 भागिले 6 इथे भाग घालवा 3 दुणे 6 3 7 21 काय आलंय पुढं 5 10 इथे पण भाग जाऊ शकतो म्हणजे आपल्याला उत्तर काढायचंय 55 गुणिले 11 5 55 55 गुणिले 7 करा 55 ते 7 7 5 35 7 5 35 आणि 3 385 ऑप्शन क्रमांक 3 385 हे याचं बरोबर उत्तर आहे पुढील क्वेश्चन SRPF हिंगोली पोलीस 2024 साली विचारलाय 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस डॅश डॅश 11 क्यूब आता पहा क्यूब साठी कोणता फॉर्म्युला वापरायचा क्यूब असेल तर n × m + 1 डिवाइड 2 ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला क्यूब साठी वापरायचा आहे आता इथे नॅचरल नंबर साठी फॉर्म्युला आहे n × m + 1 डिवाइड 2 फक्त त्याचा स्क्वेअर घ्यायचा क्यूब साठी आता इथे n इक्वल टू किती आहे 11 n इक्वल टू 11 फक्त आता याच्यात सबस्टिट्यूट करा n फॉर्म्युल्यामध्ये 11 11 + 1 भागिले 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर काय आलं पुढं 11 गुणिले 11 अधिक 1 काय होणार 12 भागिले 2 ब्रॅकेट स्क्वेअर बेसक 12 आला 11 गुणिले 6 किती होणार 66चा स्क्वेअर आता 66 गुणिले 66 करू शकता किंवा दुसरा पर्याय पण आहे ते सांगितलेले आहे 60 + 6चा वर्ग a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा म्हणजे a + b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय असतो a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर मग इथं तेच दिसतंय बरोबर म्हणजे आपण काय करणार 60चा स्क्वेअर प्लस 2 गुणिले 60 गुणिले 6 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर मग 60चा स्क्वेअर काय असतो 3600 साई 36 आणि पुढे 2 शून्य प्लस साई दुने 12 120 गुणिले 6 12 72 720 प्लस 36 यांची बेरीज करा काय येणार आहे 3600 प्लस 720 प्लस 36 6 3 2 5 7 1 7 2 14 13 3 1 4 4356 ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे स्क्वेअर तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता जी सोपी वाटेल ती ठीक आहे हे दोन फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा स्क्वेअर आणि क्यूब साठी यावर क्वेश्चन बऱ्याचशा पेपरला विचारले गेलेले आहेत पुढील क्वेश्चन पाहूया SRPF मुंबई पोलीस 2024 1 ते 40 पर्यंतच्या समवेव विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल म्हणजे काय 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करावी लागेल 1 ते 40 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज करावी लागेल आणि त्यातून त्या बेरजेचा जो फरक येईल त्याला कितीने भागावे लागेल 5 ने भागावे लागेल मग आता आपण पहिलं 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्या किती हे आपल्याला माहित करावं लागेल मग त्यांची बेरीज काढावी लागेल मग 1 ते 40 पर्यंतच्या विषम संख्या किती हे पाहावं लागेल मग त्यांची बेरीज काढावी लागेल आणि मग जी बेरीज येईल दोन्हीची त्यांचा फरक काढून त्याला 5 ने भागल्यावर काय उत्तर येईल हे आपल्याला पाहावं लागेल मग आता पहा 1 ते 40 पर्यंतच्या सम एक ही सम आहे का नाही म्हणजे पहिली 2 आली नंतर कोणती संख्या येणार आहे 4 नंतर 6 नंतर 8 डॅश 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 40 ही सम आहे बरोबर त्यामुळे आली 40 पर्यंत ही सिरीज आपल्याला मिळाली मग a इक्वल टू इथं काय 2 d इक्वल टू काय आला 4 4 वजा 2 म्हणजे 2 आला आणि शेवटची संख्या किती आहे tn इक्वल टू 40 तर ती किती येते ते आपल्याला काढायचे मग फक्त फॉर्म्युला किमती घाला आता फॉर्म्युला तुमचं तोंड पाठ व्हायला पाहिजे एवढी गणित सोडवल्यानंतर tn इक्वल टू काय आला 40 फॉर्म्युला tn मध्ये घाला tn इक्वल टू a ची किंमत काय 2 प्लस n ची किंमत काढायची n - 1 इंटू d ची किंमत काय 2 आता सोडवायचं आहे 40 बरोबर 2 प्लस 2n वजा अधिक काय होणार वजा ब्रॅकेट द्यायची गरज नाही 2 इंटू n काय येणार 2n मायनस प्लस काय होणार -2 2 वजा 2 0 आला म्हणजे 40 बरोबर काय आला 2n आता 40 भागिले 2 बरोबर काय येणार आहे n ची किंमत किती आलेली आहे 20 आता इथे सोपं होते तुम्ही तोंडी पण काढू शकले असते डायरेक्ट 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्या किती येणार आहेत 20 आणि विषम पण किती येणार आहेत 20च येणार ठीक आहे n बरोबर 20 आला आता ह्याची बेरीज करा मग S20 इक्वल टू समसंख्यांची बेरीज ती येणार S20 n फॉर्म्युला काय n डिवाइड 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n - 1
इंटू डी. किमती घाला. यांची किंमत काय 20 भागिले 2. 2 गुणिले ए ची किंमत 2. 2 गुणिले 2 काय झाला 4 प्लस n मायनस 1 म्हणजे 20 मायनस 1 इंटू डी. डी ची किंमत किती आहे 2. हे सोडवा. 20 भागिले 2 10 ब्रॅकेटमध्ये 4 अधिक 20 वजा 1 19. 19 दुणे 38 बरोबर. 10 गुणिले 38 अधिक 4 किती आलं 45 41 42 बरोबर किती आली 420. म्हणजे काय 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती मिळालेली आहे आपल्याला 420 सम बेरीज. आता विषम संख्यांची बेरीज आपण काढूयात. त्यासाठी पहिले आपल्याला एकूण किती विषम संख्या आहेत ते पाहावं लागेल. इथे कळते लगेच विषम संख्या 20 आहेत, तरी आपण विषम संख्यांची सिरीज लिहूयात. पहिल्या एक ही विषम आहे 3 आणि शेवटची कोणती येणार आहे 39. ए बरोबर किती आला इथे 1, डी बरोबर 3 वजा 1 2 आणि टीएन बरोबर काय 39. यांची किंमत आपल्याला काढायची. आता फॉर्म्युल्यात किमती टाका. टीएन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टीएनची किंमत 39 बरोबर. ए ची किंमत किती आहे 1 प्लस एन मायनस 1 एन माहिती आहे का तोच काढायचा आहे गुणिले डी. डी ची किंमत किती आहे 2. मग टाका फॉर्म्युल्यामध्ये किमती 39 बरोबर. सॉल्व करा आता हे फक्त 2 गुणिले एन काय येणार 2n मायनस 1 गुणिले 2 काय येणार 2. मग 39 बरोबर 1 वजा 2 किती होणार वजा 1 प्लस 2n. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस प्लस काय होतं मायनस होतं. हा मायनस 1 आहे इकडे येऊन काय होणार प्लस 1. 39 प्लस 1 बरोबर काय आला 2n म्हणजे 40 इक्वल टू 2n आला. म्हणजेच यांची किंमत आपल्याला इथे किती मिळालेली आहे n इक्वल टू. आता एकूण विषम संख्या किती मिळाल्या 20 मिळाल्या. आता आपण SN चा फॉर्म्युला वापरूयात बेरीज काढायला. SN इज इक्वल टू n डिवाइड 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता n ची किंमत किती आली 20. 20 भागिले 2 2 गुणिले ए ची किंमत किती आहे 1 2 प्लस n मायनस 1 n 20 आलेला आहे बरोबर. मग यांच्या ऐवजी ते 20 टाकूयात 20 मायनस 1 इंटू डी. डी ची किंमत किती आलेली आहे 2. सोडवा. 20 भागिले 2 10 गुणिले ब्रॅकेटमध्ये काय येणार 2 प्लस 19 दुणे 38 38 अधिक 2 40 बरोबर काय आलं 400. S20 जे विषम संख्यांची जी बेरीज आहे काय येते 400 येते. मग आता आपल्याला समसंख्यांची बेरीज 420 मिळालेली आहे. विषम संख्यांची बेरीज किती मिळालेली आहे 400 मिळालेली आहे बरोबर. मग या दोन्हींच्या क्वेश्चन काय आहे या दोन्हींच्या फरकाला म्हणजे यांची वजाबाकी ती किती आली 20. 5 ने भागल्यास उत्तर काय येईल याला 5 ने भागलं उत्तर काय आलं 4 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 4 याचे बरोबर उत्तर आहे. आता हा क्वेश्चन जरी तुम्हाला सोडवताना मोठा वाटत असला तरी एकदा तुमचा सराव झाला टीएन आणि एसएन चे फॉर्म्युले कसे वापरायचे किती पटकन सोडवायचे. दरवेळी तुम्हाला टीएनचा फॉर्म्युला लिहायची गरज नाहीये. जर पटकन तुम्ही याचा सराव केला तर तुम्हाला हे एक्झाम्पल पटकन सोडवता येऊ शकतात. ठीक आहे. पुढील क्वेश्चन आपण पाहूया. SRPF नवी मुंबई पोलीस 2024 आणि मुंबई लोहमार्ग आयुक्तालय पोलीस शिपाई 2024 या साली हा क्वेश्चन विचारलाय. 25च्या पाढ्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती. आता हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं जे उत्तर येईल ते कमेंटमध्ये टाईप करून मला सांगा. आता पहा 25च्या पाढ्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज विचारली. मग तुम्हाला ऑलरेडी एन दिलाय फक्त तुम्हाला एसएनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सिरीज तयार करायची आणि त्याची बेरीज काढायची. जे आन्सर येईल ते कमेंटमध्ये टाईप करून सांगा. ठीक आहे. पुढील क्वेश्चन पाहूया. धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई 2024 साली विचारलाय 3 7 11 15 या संख्या मालिकेतील पहिल्या 40 संख्यांची एकूण बेरीज किती. आता पहा 3 7 11 15 ही सिरीज दिली. ए काय येणार आहे इथं 3 येणार आहे बरोबर. नंतर डी ची किंमत काय येणार आहे 7 वजा 3 किती आली 4 बरोबर. 11 वजा 7 पण 4 15 वजा 11 पण 4 म्हणजे डी बरोबर 4 आला. आणि पहिल्या 40 म्हणजे यांची किंमत आपल्याला किती दिली आहे 40 दिली आहे. यांची गरजच नाही बेरीज काढायची आहे ना. डायरेक्ट एसएनचा फॉर्म्युला वापरा त्यात किमती टाका आणि एक्झाम्पल सॉल्व करा. एसएन इज इक्वल टू n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n मायनस 1 इंटू डी इक्वल टू n/2 म्हणजे 40 भागिले 2 2a 2 गुणिले 3 प्लस n मायनस 1 यांची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे 40 वजा 1 गुणिले डी ची किंमत 4. आता हे फक्त सॉल्व करायचं.
जर भाग जात असेल तर हा भागाकार करून घ्यायचा आणि मग ब्रॅकेट सोडवला तरी चालतो. 40/2 20 गुणिले ब्रॅकेटमध्ये काय येणार 2 गुणिले 3 6 प्लस हा कंस पण सोडवा आधी 40 वजा 1 2 गुणिले 3 नंतर करा हवं तर आधी कंस सोडवा. ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं जाईल त्या पद्धतीने सोडवा. 39 गुणिले 4. मग पुढे 20 ब्रॅकेटमध्ये 6 अधिक 39 गुणिले 4 किती येतं 9 चौक 4 त्रिक 12 13 14 15 156 156 प्लस 6 येणार आहे 20 गुणिले 156 प्लस 6 162. मग फक्त 162 गुणिले 2 करा आता 0 तसंच ठेवा. 2 दुणे 4 6 दुणे 12 बेके 2 आणि 0 द्यानंतर 3 240. क्वेश्चन क्रमांक 2 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन पाहूयात. एका अंकगणितीय श्रेणीतील आता हा क्वेश्चन फक्त एकदाच विचारला गेलाय नागपूर कारागृह पोलीस 2024 साली. हा क्वेश्चन खूप मोठा असणार आहे. कसा सोडवायचा पाहूया. एका अंकगणितीय श्रेणीतील 7वी व 9वी संख्या अनुक्रमे 55 व 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती. हे सर्व टाईपचे क्वेश्चन जे पेपरला विचारले गेलेले आहेत पोलीस भरतीच्या हे 10वीच्या मॅथमध्ये अंकगणित श्रेणीमध्ये आहेत. तर पहा हा क्वेश्चन कसा सोडवायचा. अंकगणितीय श्रेणीतील 7वी संख्या दिली आहे तुम्हाला 55 म्हणजे T7 दिलाय किती दिलाय 55 दिलाय आणि 7वी संख्या म्हणजे 7वी पद आणि T9 9वी संख्या म्हणजे T9 किती दिली आहे आपल्याला 71. 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज करा. म्हणजे तुम्हाला S12 काढायचं आहे या सिरीज मधलं पण ना तुम्हाला ए माहिती आहे n बरोबर 12 हे आपल्याला माहिती आहे. ए ची किंमत माहित नाही डी ची किंमत पण माहित नाही मग ती किंमत आपल्याला काढावी लागेल. कशी काढायची ते पहा. आता इथे पहा T7 इक्वल टू काय दिलाय 55. ते TN चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. T7 इक्वल टू काय असतं A प्लस n मायनस 1 n ची किंमत किती आहे 7 मायनस 1 इंटू डी डी माहिती आहे का रे नाही. मग T7 55 नाही बरोबर तो टाका. A प्लस 7 वजा 1 काय येणार 6 6D म्हणजे A प्लस 6D इक्वल टू काय मिळाला आपल्याला 55 मिळाला. हे इक्वेशन पहिलं मिळालं. ए आणि डी ची किमती काढण्यासाठी. आता T9 बरोबर काय दिलाय 71. मग इथं फक्त दुसरं इक्वेशन मिळवा. T9 इक्वल टू ए प्लस तसंच राहणार यांच्या ऐवजी 9 येणार 9 मायनस 1 इंटू डी. T9 ची किंमत किती आहे 71. 71 इक्वल टू ए प्लस 9 मायनस 1 किती आला 8D. दुसरं आता पहा इक्वेशन 1 मिळालं इक्वेशन 2 मिळालं. आपल्याला ए आणि डी ची किंमत काढायची. आता इथे ही रेषीय समीकरण मिळालेली आहेत लिनियर इक्वेशन ही सोडवायची आपण 2-3 पद्धतीने सोडू शकतो. आता पहा यामध्ये 1 आणि 2 सोडवायचे. आता ए आणि ए इथे ह्यांचा कोएफिशियंट जो आहे 1 1 तो सेम दिसतोय बरोबर. आता ह्यांची बेरीज केली तर 2a होणार आणि वजाबाकी केली तर a वजा a 0 येणार म्हणजे a स्किप होईल आणि फक्त डी मध्ये इक्वेशन राहतील दोन्ही पण बरोबर. आता आपण काय करणार 1 मधून 2 वजा करूयात. कसंही करा 2 मधून 1 वजा करू शकता किंवा 1 मधून 2 वजा करू शकता. आता पहा 55 इक्वल टू काय ए प्लस 6D वजा 71 बरोबर काय ए प्लस 8D. आता वजा करतोय म्हणजे वजा असताना इथे प्लस आहे 71ला त्याचं मायनस होणार. त्या ए ला प्लस आहे त्याचं मायनस होतं आणि प्लसला मायनस होतं. हे एक रेषीय समीकरण सोडवण्याची पद्धत आहे. जर मायनस करत असाल तर खालच्यांची चिन्ह सगळी बदलतात प्लस असेल तर ती सेम राहतात. आता 55 वजा 71 काय येणार आहे 71 मधून 55 गेले किती राहिले 55 65 10 10 6 16 राहिले बरोबर. 16 राहिले पण 71 मोठा आहे त्यामुळे याला चिन्ह काय येणार वजा. ए वजा ए 0 कॅन्सल. 6 वजा 8D काय होणार वजा 2D कारण 8 वजा 6 2 आला चिन्ह काय येणार वजा. वजा वजा काय होतं कॅन्सल त्यामुळे चिन्ह कॅन्सल झालं. डी काढायचं आहे 16/2 बरोबर काय येणार डी म्हणजे 82 16. डी ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 8. आता इथे डी ची मिळाली पण अजूनही ए ची किंमत आपल्याला माहित नाही बरोबर. आता ह्या इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये ही डी ची किंमत टाकायची आणि ए ची किंमत मिळवायची. मग आता आपण इक्वेशन 1 मध्ये डी ची किंमत टाकूया. ए प्लस 6 इंटू 8 इक्वल टू काय 55 बरोबर. इथं काय केलं फक्त डी च्या ऐवजी आपण काय टाकली डी च्या ऐवजी 8 ही किंमत टाकली.
आता ए प्लस 8 चौक 48 बरोबर 55. मग ए इक्वल टू 55 वजा 48. ए बरोबर 55 वजा 48 केलं उत्तर किती येणार आहे? 48 49 50 7. ए ची किंमत किती आली? 7 आली. आत्ताशी आपल्याला ए ची किंमत, ए आणि डी ची किंमत मिळालेली आहे. अजून आपल्याला त्या 12 संख्यांची बेरीज किती हा क्वेश्चन सोडवायचा आहे. आता पहा, ए आणि डी ची किंमत आपण डायरेक्ट घेऊया 7 आणि 8. आता पहा, आपल्याला ए किती मिळालाय? 7 आणि डी किती मिळालाय? 8 बरोबर. आता आपल्याला पहिल्या 12 संख्यांची बेरीज म्हणजे यांची किंमत पण माहिती आहे 12. आपल्याला फक्त बेरीज काढायची. S12 इक्वल टू, आता एस एनचा फॉर्म्युला वापरा. SN इक्वल टू n डिवाइड 2 इंटू ब्रॅकेट ए प्लस n मायनस 1 इंटू डी. फॉर्म्युल्यात किमती टाका. S12 इक्वल टू 12 डिवाइड 2 इंटू 2a 2 गुणिले 7 प्लस n मायनस 1 म्हणजे काय होणार? 12 मायनस 1 इंटू 8. हे सॉल्व करा. 12 भागिले 2 6, 7 दुने 14 प्लस 12 वजा 1 11, 11 गुणिले 8 बरोबर किती येणार आहे? 88 बरोबर 6 गुणिले 14 अधिक 88, 88 2 90, 90 आणि 12 म्हणजे 102. 102 गुणिले 6 हे सोडवा. 6 दुने 12, 1 6 1 6, 612. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. असा क्वेश्चन फक्त सर्व क्वेश्चन पेपर मध्ये एकदाच विचारलेला आहे. नागपूर कारागृह पोलीस 2024 यासाठी कसा सोडवायचा आहे आणि किती वेळ लागू शकतो. जर तुम्हाला SNTN चे फॉर्म्युले एकदम व्यवस्थित वापरता येत असतील तर हा क्वेश्चन पटकन सॉल्व्ह होऊ शकतो. अशा प्रकारे पोलीस भरती मॅथ PYQ सिरीजच्या भाग 5 मध्ये आपण अंकगणिती श्रेणी, संख्या वाचन, रोमन अंक, कोणता अंक किती वेळा येतो यावर 2021 ते 2024 पर्यंत ज्या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते सर्व टाईप आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि याबद्दलच्या सर्व कन्सेप्ट या भाग 4 या व्हिडिओमध्ये आपण डीप मध्ये शिकलेलो आहोत. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. चॅनलवरील व्हिडिओ कंटेंट जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.